नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जालन्यात पुन्हा फुलला हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश. आषाढी एकादशीला श्री आनंद स्वामीच्या पालखीचे मुस्लिम बांधवांकडून जल्लोषात स्वागत. बाजार चौकीत शाल श्रीफळ देऊन मंदिर संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार. पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत 30 ते 35 वर्षाची सामाजिक सलोख्याची परंपरा कायम. प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या जालन्याचे आराध्य दैवत श्री आनंद स्वामी महाराजांच्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्यात शनिवारी पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रेरणादायी दर्शन घडले. शहरातील बाजार चौकी येथे मुस्लिम समाज बांधवांनी पोलीस प्रशासनाने पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करत मंदिर संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. आषाढी एकादशीच्या दिवशी श्री आनंद स्वामी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्याची सुमारे 300 वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे. विशेष म्हणजे मागील 30 ते 35 वर्षापासून बाजार चौकी येथे मुस्लिम समाजाकडून पालखीचं स्वागत करण्याची परंपरा अखंडपणे जपली जात असून यंदाही ही परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक शाह आलम खान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आषाढी एकादशीला मुस्लिम समाज पालखीचं स्वागत करतो, तर रमजान ईदच्या दिवशी हिंदू बांधव मुस्लिम समाजाचा सन्मान करतात. ही परंपरा जालन्याच्या सामाजिक सलोखा, भाईचारा आणि परस्पर विश्वासाचे जिवंत उदाहरण आहे. अशा उपक्रमामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थाही अधिक बळकट होण्यास मदत होते. शाह आलम खान यांनी या सोहळ्यासाठी दरवर्षी पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे सांगत जालन्यातील सामाजिक ऐक्याची ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अशीच कायम राहावी अशी अपेक्षाही व्यक्त केली. या स्वागत सोहळ्यास जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, शाह आलम खान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खान इक्बाल पाशा, माजी नगरसेवक अयूब खान, माजी नगरसेवक खान आमेर पाशा, सय्यद सलीम यांच्यासह मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालन्याच्या सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्व धर्म समभावाची परंपरा पुन्हा एकदा या सोहळ्यातून अधोरेखित झाली. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.